छगन भुजबळ काय म्हणला त्याच्यापेक्षा आपण सावध होणं गरजेचं आहे आता, की तो जर आपल्या मराठीचे नेते आपल्याला सपोर्ट करत असले, ओबीसी बांधव आपल्याला सपोर्ट करत असले, त्यांना बघून घेऊ जर असं म्हणत असला, त्यांना धडा शिकवा असं जर बोलत असला, तर मराठ्यांच्या लोकांनी सुद्धा जे जे आपल्या विरोधात जात आहेत नेते ओबीसीचे, त्यांना पण धडा शिकवणं आता गरजेचं आहे. आणि मराठा समाजानं दुसरंही काम ताकदीनं करणं गरजेचं आहे. ते म्हणजे जे जे मराठ्यांचे नेते आपल्या पाठीशी उभा राहत आहेत, मग ते पक्ष कोणचाही असू द्या, सत्ताधारी असू द्या नाही ते विरोधक असू द्या, त्यांचेही मराठा समाजाच्या लोकांनी ताकदीनं पाठीशी उभा राहणं सुद्धा गरजेचं आहे. आणि मराठा समाजाने राहावं सुद्धा, कारण जो आपलं काम करतो त्याच्या पाठीशी उभा राहणं आपली जबाबदारी आहे. तर समाजाचं कल्याण होत असतं. त्यामुळं मराठा समाजाने सुद्धा इथून पुढं जे जे मराठ्यांच्या विरोधात जातील त्यांना आता धडा शिकवायचा आहे. जसं छगन भुजबळ करील तशीच भाषा, तीच पद्धत आता इथून पुढं राबवल्याशिवाय ते गप्प बसणार नाही. त्याला जशाल तसं उत्तर इथून पुढं सुद्धा द्यायचं, आता धडे शिकवायचे.